हे शेटलोक, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज मकर संक्रांती आणि माझ्या शेटलोकांना मकर संक्रांतीच्या जाम जाम हार्दिक शुभेच्छा. आज आपण करणार आहोत तिळगुळ आणि पुरणपोळी. तर त्याच्या आधी आपण जरा किचन आवरून घेऊ. आधी नॉर्मल जेवण असं त्या सगळं बनवून घेऊ, देवाची पूजा करू सगळ्यांना आधी. तर मग नंतर आपल्या कामाला सुरुवात करू. आता आपण आल्या किचन मध्ये. तर आता आपण सगळ्या गोष्टी आवरून घेऊ. त्याच्या आधी फोनला चार्ज करून घेऊ, कारण 7% चार्ज आहे, तो केव्हा पण स्विच ऑफ होईल. आता मी याला चार्जिंगला लावले. तर आणि पहिली गोष्ट तर भाई MSCB वाली, तुम्ही काय करताय डोंबिवलीमध्ये? कौशल लाईट जायला लागले यार. एक तर माझ्या फोनला केव्हाच चार्जिंग नसतं. मी मोस्ट ऑफ द टाईम ना फोन घरा नसतो ना, तेव्हा फोन माझा चार्जला असता आणि मी फोन यूज करता. असं मला माहीत नाही केला पाहिजे, पण आजचे मजबूर. मला सवय लागली ती. इट्स ओके. तर आता आपण बाकीची कामं आवरून घेऊ, फोन चार्जिंगला लावू, नंतर ब्लॉग कंटिन्यू करू. आपली घरांची बाकीची सगळी कामं करून झाली. आता आपण घेतले पुरणपोळी बनवायला. तर तुम्ही बघू शकता या उकडत ठेवले चण्याची डाळ. तर त्याला तर थोडाच टाइम लागेल. मग तो झाल्यावर आपण त्यात गुळ ॲड करू. आपण आता इकडे मोबाईल फिक्स करून घेतले. आता आपण स्टार्ट करू स्टोरी टाइम व्हिडिओ शेअर करायला, जे की तुम्हाला जाम पटतं. तुम्ही जाम डिमांड करता की स्टोरी टाइम व्हिडिओ टाकत जा. तर ही स्टोरी आहे, तुम्ही विचारलेलं याच्या रिलेटेड पण प्रश्न की तुम्ही जॉब कला सोडला आधीचा. 2 वर्ष ITI केलं तर मी 10th नंतर. तर त्याच्यानंतर 1 वर्ष इंटर्नशिप होती. आणि जेव्हा मी ITIला ऍडमिशन घेतलेला तेव्हा सगळे विचारला, मग तू ITIला ऍडमिशन घेतला, मग तुझे फ्युचरचे गोल्स कहत. तेव्हा 2 मिनिटासाठी मला पण वाटलेलं की मला पण गव्हर्नमेंट जॉब लागेल. इंटर्नशिप वगैरे झाल्यानंतर कुठे गेलेत गव्हर्नमेंट जॉब? नाही भेटत आहेत. काय करू मी? तुम्हाला काय वाटतं? नक्की मला कमेंट करून सांगा. कारण आहे ना, ITI झाल्यानंतर और ITIला ऍडमिशन घेताना और ITI मध्ये असताना सगळ्यांनाच वाटतं की गव्हर्नमेंट जॉब भेटेल, त्यांची लाईफ एकदम सिक्युअर असेल, एकदम परमनंट जॉब. असं काय नसतं. जेव्हा आमचे ITI पास झालो तेव्हा कळलं की डिप्लोमा करायचा असतो. मग डिप्लोमा नंतर तुम्हाला डिग्री करायची असते. मग तेव्हा तुम्हाला चांगल्या पोस्टवरती जॉब भेटतं. ह्या अशा खूप गोष्टी असतात. आणि मला ना सिरियसली आधीपासून कवाच इंटरेस्ट नव्हता अभ्यासांना. मला आता पण मी 12वीला ऍडमिशन घेतले. 2 रुपयाचा अभ्यास ना झाला माझा ना. मी ती पुस्तकं खोलून बघल्यांना रद्दीसारखा परले, म्हणजे आमच्या घरात पुस्तकं एका कोपऱ्यात. तर मला ना इंटरेस्ट, मी ना जबरदस्ती माझ्या आवरुशे माझे डोक्याला असा त्रास देऊ शकत. आणि अप्रेंटिसची गोष्ट म्हणजे त्यानं कसं 8 जणींचा आमचा ग्रुप होता आणि त्यात काही होत्या 6-7 जणी. माझं तर कधीच अख्खा वर्ष म्हणजे ना, मी स्टार्टिंगला खूप जास्त ट्राय केलेला की कोऑपरेट करायचा, सगळ्यांसोबत मिळून जुळून राहायचा. पण तो नव्हता जमत. कारण त्यांचा कसा होता की जे सर सांगतील ते पूर्व दिशा, असं कवाच न करायचा. कारण तुमच्या जीवाला झेपत नाही, तुम्हाला हेल्थ इश्यूज आहेत, पण तरी तुम्ही उगाच जीव तोडताय त्या कंपनीसाठी. आणि असं तुम्हाला परमनंट नाही करणार आहेत. गरज नाही कोणासाठी इतकं करायची. आणि आपण काम केलं तर केलं, त्यात पण तुम्हाला अप्रिसिएशन नाही भेटणार आहे ना. 5 तास झाले, तुम्ही फक्त एवढंच काम केलं. हे ऐकायला तुम्ही जास्त काम करणार. काय गरज आहे? काही गरज पडली नाही. त्याच्यामुळे मला जॉब नाहीच आवडत. त्याच्यामुळे मग मला कंटेंट क्रिएटर बनायचा, मला आधीपासून बनायचा. आणि मेन म्हणजे तुम्ही मला एवढा सपोर्ट करता, त्याच्यामुळे जाम जाम धन्यवाद माझ्या शेट लोकांसाठी. आणि माझी फील्ड होती इलेक्ट्रिशियन. त्याच्यामुळे तुम्हाला तर माहितीच आहे की शॉप फ्लोअरला किती काम असतं, जास्त हेवी वर्क असतं. आणि मी 2 रुपयाची पण फिट ना हो, की मला असं कोणी पण काही पण इंजिनियर येऊन काम सांगेल आणि तो मी करीन एकदम इझिली, माझ्या जीवाला पेलवेल. नाही होत माझ्यानी काम. तर त्याच्यामुळे जाम भांडणं व्हायची. मग मी त्यांना सांगायची, भाई तुम्ही माझा जीव बघा, मग तुम्ही मला किती कामं देताय. मग त्याच्यावरून HR कडे मी सारखी सारखी कंप्लेंट घेऊन जायची. मग अशा सगळे खूप जास्त भांडण वगैरे व्हायचं. आणि कंपनीमध्ये तुम्हाला माहिती असेल, जाम 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 पॉलिटिक्स चालतं त्यांच्या आतमधल्या गोष्टी. ठीक आहे, जेवढं तुम्ही इंजिनियरच्या पुढे मागे कराल, मॅडम लोकांच्या पुढे मागे कराल, तेवढं तुमच्यासाठी चांगलं असतं. पण हे कधी आयुष्यात म्हणजे आपल्याला केव्हा जमला ना. कसं काय म्हणजे नुसतंच कोणाच्या तरी 2 रुपयाच्या अटेन्शनसाठी आपण हे सगळं नाही करू शकत. आणि तिथे पोरींचा कसा होता आमचा, म्हणजे आमची जी टीम होती, त्या ज्या पर्टिक्युलर पोरी होत्या त्यांच्यासोबत आणि आमच्यासोबत थोडीशी पार्शियलिटी व्हायला लागली. जस्ट बिकॉज की ते लोक त्या सरांचं सगळं ऐकतात, त्याच्यामुळे मग त्यांना कमी वर्कलोड असायचा आणि आम्हाला जास्त वर्कलोड असायचं. आणि त्यांना मोस्ट ऑफ द टाइम AC मध्ये काम द्यायचे आणि आम्हाला शॉप फ्लोअरला जिथे AC नसायचा तिथे गरमीमध्ये फेकून द्यायचे. त्याच्यामुळे माझी अजून जास्त भांडणं व्हायची. भाई म्हणजे आम्ही तुमचं ऐकत नाही म्हणून तुम्ही आम्हाला जास्त काम नाही, याला तर काही अर्थ नाही. मग त्याच्यामुळे अशी खूप जास्त भांडणं भांडणं होत गेली. आणि तरी पण मी 1 वर्ष कसा तरी काढला. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते मी, की मला नापास केलता यावी इंटर्नशिपला. पण मला एक गोष्ट क्लिअर होती की यावी मला पास करतीलच नंतर. कारण किती पण काय पण झाला तरी पण कंपनीचं नाव खराब व्हायचे चान्सेस खूप असतात जर इंटर्न्सना फेल केलं तर. आणि असं पण जेव्हा री एक्झाम होती तेव्हा सगळ्यांनी कॉपीच केलती. आणि MCQच होते, तो त्याच्यामुळे मला काही जास्त फरक नाही पडला.
की मला माहित होतं की ऍटलीस्ट मला पासिंगचं सर्टिफिकेट भेटेल. आणि पण मला कुठे ते पोस्टर बिस्टर लावायचं त्यांचं पासिंगचं 4 रुपयाचं सर्टिफिकेट घेऊन. सो मला नाही फरक पडत. पण माझा एक प्लस पॉईंट काय माहित, मी अख्खे भांडण गावात शिव्या नाही देत. म्हणजे चुकून पण एक पण अपशब्द असं माझ्या तोंडून नाही निघत. कारण मला माहित असतं की शिव्या न देता आपण समोरच्याची कशी जिरवू शकतो आपण. तर त्याच्यामुळे मला शिव्या द्यायची तर कवा गरज ना पडली. कारण काय भेटणार आहे असं पण लोकांची आई बहीण वगैरे काढून. तर जम वाईट पण वाटतं ना, बेकार पण वाटतं ते ऐकायला ना बोलायला पण. तर इट्स ओके. आपण असे पण खूप जास्त चांगले चांगले शब्द वापरू शकतो. शिव्या न देता पण लोकांना खूप काही काही बोलू शकतो. तुम्ही जाम जणही प्रश्न विचारलेत 2-3, आपण त्याच्यावरती पण थोडं डिस्कशन करू. पहिला तर मेन प्रश्न की तू घरात पण भांडण करतेस का? तर घरातल्या घरात माझी भांडणं शक्यतो नाही होत. कारण त्यांना माहिती आहे मी म्हणजे जोपर्यंत समोरून मला कोण काही बोलत नाही, तोपर्यंत मी पण कोणाला काही बोलायला जात नाही. मग मी पण प्रेमानेच वागतो. मग त्याच्यामुळे मग भांडणं व्हायचे संबंध येत ना. ना दुसरी गोष्ट तर मला माझी फॅमिली जाम, जाम, जाम मॅटर करतं. आता जर त्यांनी सांगितलं ना, की आता पण का तू ये YouTubeना, Instaला रील्स वगैरे टाकायचा, व्हिडिओ अपलोड करायला सोडून दे. मी आता पण सोडून देईन. कारण ना फॅमिली सपोर्ट ना प्रमाणाच्या बाहेर मॅटर करतं. हे मी मागच्या व्लॉगमध्ये पण कोणाला तरी सांगितलेलं. आता मस्तीत मामाचा, मावशीचा ना आम्ही पण एकमेकांना म्हणजे असं जाम काही काही बोलतो. पण आम्ही असं आवरा काही मनाला नाही लावून घेत. ह्यो मला असाच बोलला ना तसाच बोलला. तर फॅमिलीत तेवढी मस्ती चालतं असं मला वाटतं. प्रत्येकाच्या घरात तेवढी मस्ती चालतंच. फक्त मनावर नाही घ्यायचा. मस्तीला मस्तीच्या ठिकाणी ठेवायचा. आणि नेक्स्ट प्रश्न आहे, की तू घरात काम करतस की नाही? आमच्या घरात सगळी कामं मीच करता. मला भाऊ बहिणीच ना, त्याच्यामुळे मी असं कोणच्यावर बिल नाही फाडू शकत का हे कर, तू कर. मला नाही करायचं, मला कट्टा लागलेत. असं नाही होऊ शकत. आणि सगळी बोलताना बोलतात, "तू एकुलती एक हस, तुला काही कामच करायला नसेल लागत, लाड होत असतील." माहिती आहे मला लाड होतात, पण घरातली एकूण एक कामं मी करतो. आता ह्यो व्लॉग स्टार्ट करायच्या आधी मी झाडू मारली, लादी पुसली, सगळा काम होता तो सगळा केला. सगळी कामं आवरून नंतरच मी व्लॉगिंग स्टार्ट केले. आता हे पण पुरणपोळीचं या सगळं होतंय ना, हे मलाच करायचा. दुपारची मला तिळगुळ पण मलाच करायचे आहेत. त्याच्यामुळे ना घरात मला जाम कामं असतात ना. तुम्हाला जर वाटत असेल, की मी अख्खा दिवस फक्त रील्स बनवतो, रील्स बघताव, ना रील्स पोस्ट करायची कामं करताव, असं ना प्लीज मिसअंडरस्टँडिंग करून घेऊ नका. मला माहित आहे एकुलती एक पोरं म्हणजे शक्यतो काम ना करीत, पण मी त्या पोरांमध्ये नाही येत. मला कामं करायला लागतात. मला ऑप्शन नसतं दुसरा. करायला लागतंय. नॉर्मल माणूस नॉर्मल बटाट्याचे वडे बनवतो. नाही ही बाईंनी त्यात पनीर टाकले. आवरा बेकार टेस्ट लागतं ना त्याची. काही पण बनवतो. खाला मी नाही जाम बेकार लागतंय तो. तू बोल, तुला तोंडाला चव नाही म्हणून, पण मला आवडले ते. तुम्ही ट्राय, मी तर सजेस्ट पण नाही करणार, ट्राय करा. फुकट जल तुमचं पनीर पण फुकट झालं, तर बेसन पण फुकट झालं. काही पण बनवते ही बाई. आम्ही फक्त पनीर, आम्ही चिकन मटन खात नाही, त्याच्यामुळे आम्ही तू खात नाही, तू खात नाही. पनीरची ते काय बोलतात त्याला ते? पनीर 65 बनवले आम्ही. पनीर 65 त्याची अवस्था बघून वाटत ना. ह्यो जरा असा चांगला दिसतोय. याला हिने नॉर्मल डीप फ्राय केले. पण तो दुसरा तो भाज्या बनवल्यात नाही हिने. पनीरच्या जाम बेकार होती डिश. मला नाही पटली. मी योच खान. काय पण बनवते. शेट लोक, आय एम बॅक. दुपारची मस्त झोप कंप्लीट करून घेतली आपण. मम्मीने पण तिळगुळ बनवले, पण तिने अख्खा किचनची वाट लावून ठेवले, जाम पसारा केले. भांडी तर जाम घासायची, मला तुम्हाला दाखवतो आम्ही. इकडे तुम्ही भांड्यांचा पसारा बघू शकता. एवढी सगळी भांडी मला घासायची आहेत. नाही तर पण जाम पसारा होता, पण तरी मी ते एवढा असं आवरले. अशा प्रकारे आपली भांडी घासून झाली. आणि 4 भांडे तिकडं चहाची टोपं वगैरे सगळी मिक्स तर त्यांना घासायला मला जाम किलस वाटतं, त्याच्यामुळे त्या मी नाही घासणार. नाही तर आपण पुरणपोळीचं पीठ बनवून ठेवले, मलून ठेवले, त्याला मैदा टाकले, त्याच्यानं मीठ ना थोडीशी हळद टाकले. आता आपण जाऊ पुरणपोळी बनवायला. आपली एक पुरणपोळी बनवून झाली तिकडं, आणि दुसरी बनत आहे. तर आता मी फक्त माझ्यासाठी बनवल्यान, मम्मीने सांगितलेलं फक्त तुझ्यासाठी बनव, त्याच्यामुळे. तर तुम्ही बघू शकता कवरी भारी दिसतंय. ही आता फुगेल. पुरणपोळी बघू शकता कवरी भारी दिसतंय. खालच्या म्हणजे ती अजून शिजते, त्याच्यामुळे मला आता पलटी करायची आहे. ती चांगलं जेवण बनवता यार तसा. तर म्हणजे व्हेजमध्ये मला तर सगळा जमत आहे, नॉनव्हेज नाही येत. तो शिकन कावा तरी जर गरज पडलीच तर फ्युचरमध्ये. धन्यवाद आपला व्लॉग शेवटपर्यंत बघितलं यासाठी. आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर करून घ्या. बाय.